नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत. मित्रांनो, आज मला 20 लोकांची म्हणजे 20 ग्लास 7 फळात ज्यूस असं बनवून पाहिजे बाबाशी मला ऑर्डर आलेली आहे. त्याकरता मी घेतलेलं साहित्य असं आहे: टरबूज फळे, नंतर पपई, नंतर आपण घेतले केळे, नंतर आपण घेतले खरबूज, नंतर आपण घेतले चिक्कू, नंतर आपण घेतले सफरचंद, नंतर आपण घेतले रामफळ. बघा, हे मला बोलण्या मुश्किल मिळालं, पण मिळालं. आज गेलो तर मार्केटला. नंतर आपण घेतली चेरी टाकण्यासाठी ज्यूसमध्ये. नंतर आपण घेतली किशमिश, याला म्हणतात मनुका आपल्या भाषेत. नंतर आपण घेतली दूध. हे बघा, नंतर आपण घेतली साखर. कारण आपल्याला आता फळं सगळे गोड आहे, एक बी फळं असं आहे की ते फिकं नाही म्हणून आपलं साखर कमी वापरणे. दूध घेतले मी 2 लिटर. 2 लिटर हिशोब गोड असल्यामुळं 2 लिटर हिशोबानं फक्त मी 200 ग्रॅम साखर वापरणार, याच्यावर साखर वापरणार नाही. आता हे आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता मी जे कटिंग करून घेतो. कटिंग करून मग याला हे बा ग्राइंडर आहे, तिथं आपण टाकू. आणि ह्या दादांनो, आता उन्हाळा लागलेला आहे. कारण उन्हाळा लागला म्हणजे माणूस काय करतं, थंड प्यायचे मागा लागतो. बर्फ, गोळे, आईस्क्रीम, लिंबू रस असं आपण घेण्याचा प्रयत्न करतो. तरी माझं एक सांगणं आहे तुम्हाला, शक्यतो काही गोष्टी उन्हाळ्यात टाळाव्यात. तसं फ्रीजचं पाणी आपण टाळावं. आणि शक्यतो तुम्ही घरी एक माठ आणा, मातीचा माठ आणा, त्यात पाणी भरा, शीतल असं पाणी. म्हणजे आपण जे आपल्या घराचे फ्रीज आहे जुनं, त्यानंतर शीत कपाट, जुनी भाषेवर शीत कपाट, आता आपण फ्रीज म्हणतो. शीत कपाट म्हणजे माठ, एक मोठा माठ आणा, त्यात पाणी भरा आणि त्या माठातलं पाणी प्या. आपलं आरोग्य सुंदर राहील. रामकृष्ण अरे. आपण पुढे आपण तयारी आपण आपली करूया. आता सगळं याला कटिंग करून बारीक बारीक तुकड्यामध्ये तुम्हाला दाखवतोच मी. मग पुढच्या आपण तयारीला मग ग्राइंडरमध्ये घासून ज्यूस बनवून दाखवतो. मी पिणार, 4 माणसांना पाजणार आज. आणि 20 कपची ऑर्डर आहे मला, ती बिन देणार. राम काढून घेऊ आपण आता. आपण आता केळी चालून घेऊ. आपल्याला ग्राइंडरमध्ये घालून त्याला बारीक करून घेणे. आपण केळी कापून घेतलेली. इतकं सुंदर मने मित्रांनो, तुम्ही म्हणशा वा वा वा, पिल्यानंतर काय ज्यूस बनवलं. मला विचारायचं मित्रांनो, जय हरी माऊली, जय हरी. आता आपण घेतले टरबूज. आपण घेऊया खरबूज. वा, आपल्याला काढून टाकायचं आहे मधलं. हे कापून घेऊ आपण. पुढं करा. आपण घेऊया ॲपल, म्हणजे आपल्या भाषेत सफरचंद. आता घेऊया आपण चिक्कू. साल काढून घेऊ आपण. बी काढून घेणे बरं का मित्रांनो, बी ठेवायची नाही. रामफळ, आता एक किसकडे काय मी का रामफळ, सीताफळ जे बिया काढणं लागवड असतं. तरी मी जेवढं निघेन तेवढं काढून, जेवढं निघेन तेवढंच काढेन मी, जास्त नाही काढणार. मित्रांनो, आपण जे फळं घेतले होते, म्हणजे इंग्लिश म्हणजे फ्रूट, हे आपण 7 प्रकारचे आपण सगळे कटिंग करून घेतले. केळं, टरबूज, खरबूज, चिक्कू, रामफळ, सफरचंद, अशा प्रकारे आपण 7 फळं याच्यामध्ये आपण टाकलेले. 7 फळं आपण ज्यूस बनवायचे आहे सुंदर. आणि हा गोड, आता फळं गोड आहे, सगळे फळं गोड आहे. त्यात आपण दूध घेणं आहे.
दूध घेतलं मी 2 लिटर, कारण माझं भांडं थोडं मोठं भांडं आहे, पण 2दा मी याला तयारी करणार आहे. आता मी दूध टाकणार आहे याच्यामध्ये. दूध साखर पहिले उकळून घेईन, पहिले दूध टाकतो आहे बघा. दूध मी गरम करून घेतले, गरम दूध तापून हे बघ साय आलेली बाबा, साय आलेली. दूध तापून घ्यायचं, कधी कच्चे दूध बनायचे, कारण कच्चं दूध वापरलं तर वास मारलं. आपण दूध टाकूया आता याच्यात. आपल्याला 2दा करायचं आहे. आता ही साखर आहे माझी, ही साखर मी घेतली 300 ग्रॅम. मला एवढी नाही वापरायची, फक्त मी 100 ग्रॅम वापरणार. फळ गोड असल्यामुळे 2दा करून तिला वापरणार आहे. आपल्याला विलायची वगैरे जायफळ मारायची गरज नाही, कारण आपल्याला थंड घेणं आहे. आपल्या शरीराला आपल्या पोटाला उदराला थंड लागावं म्हणून. कारण विलायची गरम जायफळ गरम आपल्याला वापरायचं नाही. आणि कोणत्याही ज्यूसमध्ये आपण ज्यूस जे घरात बनवतो त्याची विलायची जायफळ वापरू नका. हे वापरल्यानंतर शरीराला तकलीफ होते. बस एवढं सांगणं आहे. तर आपण दळूया आता, झाकण लावूया. आता आपण चालू करू. पहिले सुंदर ज्यूस, त्याने आपल्या पोटाला असा आराम शांत मिळेल. आणि ज्यूस जर आपण हे ज्यूस रात्री जेवण झाल्यानंतर एक ग्लास जर पेलो तर आपल्याला शांत झोपी लागणार. याच्यात मी गोष्ट वापरली नाही, लक्ष ठेवा कोणती, तो म्हणजे आंबा. कारण काही ठिकाणी अक्षय तृतीया होईपर्यंत, अक्षय तृतीया समजतं ना तुम्ही, आखाजा, काही लोक आपले पितृजीव घालेपर्यंत कच्ची कैरी गायचे ना, कच्चा आंबा पिकलेला आंबा खात नाही. जोपर्यंत पित्राला गेल्याशिवाय, पित्राला पान गेल्याशिवाय आंबा खात नाही. मी सुद्धा खात नाही. माझ्या आईवडील वारलेले, आता बंधू वारले, म्हणून त्यांचा पित्र बसल्याशिवाय मी सुद्धा आंब्याचा रस खाणार किंवा कच्ची कैरी खाणार. तो आंबा मी वापरलेला नाही. हे आंबा वापरता. आपण घेतलेला आहे बर्फ मी माझ्या फ्रीजमध्ये लावला होता. माझं ड्रीप हे असल्यामुळं मला बर्फ लावला. मी तोडून तुकडे करून याच्यात मी याला मिक्स करणार. हे आपलं ज्यूस झालेलं आहे, तर आपण हे परत याला एक हात फिरून घेणार आहे आपण. अशा प्रकारे आपलं ज्यूस तयार झालेलं आहे. हे बघा चमचे ते अशा प्रकारे ज्यूस झालेला आहे. हे बघा सुंदर असा. थोडं असं जाड बीज काय हरकत नाही, खायला मजा वाटते. आपण जेव्हा बर्फ थंड होण्यासाठी आपल्याला बर्फ देणे नाही. जय हरी माऊली, जय हरी. हो एकदम रामकृष्ण. परत थोडं याला घोटूया. नंतर आपण आता काय करू, थोडे आपण चेरी देऊ. लोक काजू बदाम टाकतात, आपण नाही टाकत, कारण काजू बदाम याच्यात नको बी. याच्यावर जी गोड वस्तू तीच वापरायची. तर चेरी टाकली आपण, जसे आपण देऊ आता मनुका, ही गोड वस्तू आहे, गोड वापरायची. मनुका कारण याच्यात ज्याला आपण पितो आणि दाताखाली येतं ना, चेरी म्हणा, मनुका आपण सुंदर लागतो. मित्रांनो आता बघा थोडं आपल्या हलवता हलवता नामस्मरण. कारण आज काही सराव केला नाही अभंगाचा, कारण कामं चालू होते. गॅस मिळत नाही, गॅस मिळण्यामुळं स्वयंपाक सर लाकडं चालू आहे आमच्यावाला, कारण गॅस कुठंच मिळत नाही. कमर्शियल बिनिंग कोणतंच नाही. थोडंसं 2 शब्द प्रभू रामचंद्राची हिंद मी आज फक्त असतं नाही. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. हे दुख भंजन तुम्हें प्रणाम, हे दुख भंजन तुम्हें प्रमाण. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. जय सिया राम बोलो जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. सियावर रामचंद्र की जय. या प्रकारे आपलं 7 फळांचं यूज झालेलं आहे. तरी 7 वार असतात, तरी 7 फळं आपण वापरलेले. आणि ज्यूस फार सुंदर. याने आपल्या पोटाला थंडावा मिळेल. दुपारी जेवण झालं प्या, पण जेवण झालं प्या बरं का.
नंतर रात्री झोपताना जेवण झाले गलास प्या फार पण शांत झोपी लागणार आणि पोटात असं निर्मळ सुंदर असं गारवा निर्माण होणार. कोणती वस्तू खाताना ही घरी बनवून खा, शक्यतो घरी बनवा. उन्हाळ्यामध्ये जास्त थंड बाहेरचं खाऊ नका, कारण हानिकारक, खरोखर हानिकारक आहे. मी काय सांगतो माहिती का, आपल्या जीवासाठी आपण 10 रुपयाची 30 रुपयाची वस्तू खायला जाऊ, पण 3,000 रुपये दाखवून घालणं पडतं आपल्याला. ते न घालण्यापेक्षा आपण काही वस्तू आपल्या घरी लिंबू सरबत वगैरे असं आपल्या घरी बनवून आपण प्या आणि सुरक्षित राहा, आपलं आरोग्य आपण सांभाळा. आज आपल्याकडं लक्ष्मणरावजी कमानकर हे आलेले. पहिले मुद्दा सांगायचं म्हणजे असं की महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण कृष्णजी महाराज कमानकर, या कृष्णजी महाराज कमानकरांचे हे आजोबा आहे आणि कृष्णजी महाराज नातू आहे. पण आमचं किती भाग्य असं की त्यांचे आजोबा आज आमच्याकडे आलेले कृष्णजी महाराजांचे. आज मी 7 फळांचं रस बनवलं आहे म्हणून त्यांना म्हटलं कमानकर साहेब या आणि एक आमच्या प्रेक्षकांना यूट्यूबला जे काही वस्तू बनवली त्यांना मी आज त्यांना प्यायला देणार आहे. पिल्यांदा आपलं सांगतील बाबा कशा प्रकारे झालं. तर मला खूप आनंद झाला की हरिभक्तपरायण कृष्णजी महाराज यांचे आजोबा आपल्याकडे आले. आज त्यांना आपण ज्यूस प्यायसाठी देऊ आणि ते आपल्याला सांगतील कशा प्रकारे झालं. तर आपण ज्यूस बनवूया. कमानकर साहेब 7 फळांचं ज्यूस आहे. कसं झालं काय झालं असं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा पिल्यानंतर. त्यांना कळू द्या की बाबांनी कशा प्रकारे बनवलं. अगदी सुंदर बनवलं. मी ही एक विख्यात कंपनी VIP इंडस्ट्रीजपासून एशियन इलेक्ट्रॉनिक या कंपनीचा अकाउंट्स मॅनेजर असताना बऱ्याच कॅन्टीन्स बघितल्या. करिडूज हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये मी अकाउंट मॅनेजर म्हणून काम केलं. पण त्या ठिकाणी जे सेफला जे बनवताना आलं त्या पद्धतीची क्वालिटी तुम्ही बनवली आहे ही अगदी सुंदर आहे आणि ही याचा लौकिक चांगला व्हावं आणि चांगलं कस्टमर व्हावं हीच माझी सदिच्छा आहे. धन्यवाद कमानकर. घरात प्रयत्न करा, सहकुटुंब सहपरिवाराचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.